नमस्कार सगळ्यांना, सारिकाच एज्युकेशनल वर्ल्डमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपण इतिहासातील चौथं प्रकरण भारतीय कलांचा इतिहास या प्रकरणातील स्वाध्यायाचा अभ्यास करणार आहोत। आपला पहिला प्रश्न आहे, दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा। त्यातला पहिला प्रश्न, चित्रकला आणि शिल्पकला यांचा डॅशमध्ये समावेश होतो। पर्याय आहेत दृककला, ललितकला, लोककला, अभिजातकला। या प्रश्नाचं उत्तर आहे दृककला। त्यानंतर पुढचा प्रश्न, मथुरा शिल्पशैली डॅश काळात उदयाला आली। पर्याय आहेत कुशाण, गुप्त, राष्ट्रकूट, मौर्य। या प्रश्नाचं उत्तर आहे कुशाण। पुढचा प्रश्न, पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखून लिहा। प्रश्न बघा, कुतुब मिनार, मेहरौली, गोल घुमट, विजापूर, छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे टर्मिनस, दिल्ली, ताजमहल, आग्रा। या ज्या जोड्या आहेत हे कुतुब मिनार, मेहरौली या ठिकाणी आहे, ही जोडी बरोबर आहे। गोल घुमट, विजापूर या ठिकाणी आहे, ही जोडी बरोबर आहे। छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे टर्मिनस मुंबई या ठिकाणी आहे, इथे दिल्ली दिलेला आहे, त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर आहे छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे टर्मिनस, दिल्ली। पुढचा प्रश्न बघा, टिपा लिहा, कला। या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला एकूण 3 मुद्द्यांमध्ये लिहायचं आहे। पहिला मुद्दा, आपल्याला आलेले अनुभव, त्यातून मिळालेले ज्ञान इतरांना सांगण्यासाठी व मनातील भावना व्यक्त करण्यासाठी जेव्हा एखादी सौंदर्यपूर्ण, अर्थपूर्ण निर्मिती केली जाते तेव्हा तिला कला असे म्हणतात। दुसरा मुद्दा, कलेची निर्मिती शिल्प, गायन, चित्र, नृत्य, वादन यांच्या माध्यमातून होते। कलेच्या निर्मितीमागे कलाकारांची कल्पकता, संवेदनशीलता, कौशल्य हे घटक असतात। त्यानंतर पुढची टीप, हेमाडपंथी शैली। या प्रश्नाचं उत्तर सुद्धा तुम्हाला एकूण 4 मुद्द्यांमध्ये लिहायचं आहे। हेमाडपंथी शैलीचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे या पद्धतीमध्ये 2 दगडांमधील सांधे चुन्याने व मातीने भरले जात नाहीत, तर दगडांमध्ये एकमेकात घट्ट बसतील अशा कातलेल्या खोंबणी आणि कुसू यांच्या आधाराने भिंत उभारली जाते। म्हणजे 2 दगडांमध्ये जो मध्ये गॅप असतो तो गॅप भरून काढण्यासाठी चुना किंवा माती वापरली जात नाही, तर ते 2 दगड एकमेकांमध्ये कशा घट्ट बसून त्या आधाराने भिंत तयार केली जाते। हे हेमाडपंथी शैलीचे वैशिष्ट्य आहे। हेमाडपंथी शैलीचे बांधकाम तारकाकृती असते। बाहेरील भिंती कोनांमध्ये विभागलेल्या असतात। महाराष्ट्रामध्ये 12व्या आणि 13व्या शतकामध्ये हेमाडपंथी शैलीनुसार मंदिरे बांधली जाऊ लागली। त्यानंतर आपली पुढची टीप बघा, मराठा चित्रशैली। या प्रश्नाचं उत्तर सुद्धा तुम्हाला 3 मुद्द्यांमध्ये द्यायचं आहे। या चित्रशैलीतील चित्रे रंगीत असून ती भित्तचित्रे आणि हस्तलिखितांमधील लघुचित्रे या स्वरूपामध्ये आहेत। वाड्यांचा दर्शनी भाग, दिवाणखाने, मंदिरांचे मंडप, छत यावर मराठा चित्रशैली पाहण्यास मिळतात। या चित्रशैलीवर राजपूत, माळवा चित्रशैलीचा प्रभाव दिसून येतो। आपला पुढचा प्रश्न बघा, पुढील विधाने सकारण स्पष्ट करा। कलेच्या इतिहासाचा सखोल अभ्यास असणाऱ्या तज्ज्ञांची आवश्यकता असते। या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला 3 मुद्द्यांमध्ये द्यायचं आहे। पहिला मुद्दा, कलावस्तूंच्या खरेदी विक्रीचे एक स्वतंत्र क्षेत्र असते। कलावस्तू नकली आहेत की खरी आहे, त्यातील धातू, लाकडाचा प्रकार, दर्जा योग्य आहे का हे जाणकारच सांगू शकतो। कलावस्तूतील कलेचा दर्जा कसा आहे हे कलाकारच ओळखू शकतो। कलावस्तूचे मूल्य ठरविताना वरील सर्व गोष्टींची पारख होणे आवश्यक असते। यासाठी इतिहासाच्या सखोल अभ्यास असणाऱ्या तज्ज्ञांची आवश्यकता असते।
पुढचा प्रश्न, चित्रकथेसारख्या नामशेष होणाऱ्या मार्गावर असलेल्या परंपरेचे पुनरुज्जीवन करणे गरजेचे आहे. या प्रश्नाचं उत्तर देखील तुम्हाला 3 मुद्द्यांमध्ये लिहायचं आहे. प्राचीन काळी घडून गेलेल्या घटना किंवा कथा लाकडी बाहुल्या किंवा चित्रे वापरून कथन करण्याच्या प्रथेला चित्रकथी परंपरा असे म्हणतात. ही चित्रकथीची परंपरा 12व्या शतकातील आहे. कागदावर चित्रे काढून नैसर्गिक पदार्थापासून बनलेल्या रंगांनी ही चित्रे रंगविली जातात. या परंपरेला पिंगळू परंपरा असे सुद्धा म्हणतात. आपली प्रादेशिक स्थानिक संस्कृती वारसा परंपरा जतन करण्यासाठी ही परंपरा जोपासणे गरजेचे आहे. त्यानंतर आपला पुढचा प्रश्न, पुढील तक्ता पूर्ण करा. मंदिर स्थापत्यशैली वैशिष्ट्य आणि उदाहरण. त्यातलं पहिलं, मंदिर स्थापत्यशैलीमधील नांगर स्थापत्यशैलीचं वैशिष्ट्य बघा. शिखरांची रचना पायापासून टोकापर्यंत सलग झालेली असते. शिखरे ही निमुळती असतात. शिखरे कलशाकृती असतात. याचं उदाहरण कोणार्क या ठिकाणी असलेलं सूर्य मंदिर आणि भुवनेश्वर या ठिकाणी असलेलं लिंगराज मंदिर. परत एकदा बघा, नांगर स्थापत्य शैलीमध्ये शिखरांची रचना ही पायापासून टोकापर्यंत सलग असते, निमुळती असते आणि शिखरे ही कलशाकृती असतात. उदाहरण आहे सूर्य मंदिर आणि लिंगराज मंदिर. त्यानंतर द्राविड स्थापत्य शैलीचं वैशिष्ट्य. या स्थापत्य शैलीमध्ये मंदिरांची जी शिखरे आहेत ती पिरॅमिड स्वरूपाची असतात. प्रवेशद्वार मोठी आणि भव्य असतात आणि प्रवेशद्वारावरती पौराणिक कथाचित्रे कोरलेली असतात. याचं उदाहरण आहे मदुराई या ठिकाणी असलेलं मीनाक्षी मंदिर, त्यानंतर तिरुपती मंदिर. पुढचं हेमाडपंथी मंदिरांचे वैशिष्ट्य बघा. हेमाडपंथी मंदिरांची बांधणी ही तारकाकृती असते. बांधकामामध्ये चुना मातीचा वापर नसतो. उदाहरण बघा, सिन्नर या ठिकाणी असलेलं गोदेश्वर मंदिर आणि अंबरनाथ या ठिकाणी असलेलं शिवमंदिर. त्यानंतर आपला पुढचा प्रश्न, पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा. लोकचित्रकला शैलीविषयी सविस्तर माहिती लिहा. या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला एकूण 5 मुद्द्यांमध्ये लिहायचं आहे. पहिला मुद्दा, अश्मयुगीन काळापासून गुहाचित्रांची परंपरा चालू आहे. या गुहाचित्रांमधून लोकचित्र शैलीचे जतन केले आहे. गुहाचित्रामध्ये प्राणी, मनुष्याकृती झाडे, शिकारीचे प्रसंग अशी चित्र गुहांच्या भिंतीवर कोरलेली आढळतात. अश्मयुगीन मानवाच्या प्रगतीच्या वाटचालीत चित्रांचे विषय बदलत गेले. नवीन प्राणी, शेतीजीवन, वनस्पती इत्यादी नवीन विषय येत गेले. चित्र काढण्याच्या पद्धतीत रंगांमध्ये फरक होत गेला. सुरुवातीला नैसर्गिक द्रव्य, वनस्पतीच्या पानांपासून तयार केलेले रंग वापरलेले दिसतात. नंतर मात्र सभोवतालचा परिसर आणि अवगत झालेले तंत्रज्ञान याचा वापर करून चित्रे काढण्यात येऊ लागली. शेवटचा मुद्दा, नवाश्मयुगात विकसित झालेला मानव देवदेवतांची चित्रे काढू लागला. सण समारंभाच्या वेळी भिंतीवर चित्र काढणे, अंगणामध्ये रांगोळी काढणे यातून लोकचित्रकला शैली विकसित झाली. त्यानंतर आपला पुढचा प्रश्न, भारतातील मुस्लिम स्थापत्य शैलीचे वैशिष्ट्ये सोदाहरण स्पष्ट करा. या प्रश्नाचं उत्तर सुद्धा तुम्हाला 4 मुद्द्यांमध्ये लिहायचं आहे. पहिला मुद्दा, पर्शियन, मध्य आशियाई, अरबी, भारतीय स्थापत्य अशा अनेक शैलींमधून विकसित झालेल्या स्थापत्य शैलीला मुस्लिम स्थापत्य शैली असे म्हणतात. या स्थापत्य शैलीत बांधलेला
कुतुब मिनार जगातील सर्वाधिक उंच आहे. मुघल सम्राट शहाजहानने बांधलेला ताजमहल जगातील 8वे आश्चर्य मानले जाते. 17व्या शतकात बांधलेला विजापूरचा गोल घुमट ही वास्तू प्रतिध्वनीसाठी प्रसिद्ध आहे. सम्राट अकबराने बांधलेला राजवाडा दरवाजा आणि उंचीसाठी प्रसिद्ध आहे. ही सर्व वास्तू मुस्लिम स्थापत्य शैलीचे उदाहरण आहेत. त्यानंतर आपला पुढचा प्रश्न, कला क्षेत्रात व्यवसायाच्या कोणकोणत्या संधी उपलब्ध आहेत हे स्पष्ट करा. या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला 4 मुद्द्यांमध्ये लिहायचं आहे. कलेच्या अभ्यासकांना संग्रहालये, अभिलेखागारे, ग्रंथालये, पुरातत्वीय संशोधन, पत्रकारिता या ठिकाणी व्यवसाय मिळू शकतात. औद्योगिक आणि जाहिरात क्षेत्रात तसेच कलावस्तूच्या खरेदी विक्री व्यवसायात जाणकारांची आवश्यकता असते. चित्रपट, नाट्यनिर्मितीसाठी नेपथ्य, दिग्दर्शन, छायाचित्रकार यासाठी कलाकारांची आवश्यकता असते. दागदागिने, धातूंच्या लाकडी शोभेच्या वस्तू बनवणे, बांबू, काच, कापड, माती यांच्यापासून वस्तू, शिल्प बनवणे या क्षेत्रातही व्यवसायाच्या संधी उपलब्ध आहेत. आता आपला पुढचा प्रश्न, वरील पृष्ठ क्रमांक 23 वरील चित्राचे निरीक्षण करून खालील मुद्द्यांच्या आधारे वारली चित्रकलेविषयी माहिती लिहा. या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला लिहिताना सगळ्यात पहिल्यांदा वारली परंपरा कुठे विकसित झाली हे लिहायचं आहे. उत्तर बघा, वारली चित्रकला शैलीचा उदय ठाणे जिल्ह्यातील वारली आदिवासी जमातीमध्ये झाला. आपला पहिला मुद्दा आहे निसर्गाचे चित्र. या चित्रामध्ये वनस्पतींच्या फांद्या, फुलझाडे, उगवता सूर्य, पक्षी यांची चित्रे रेखाटलेली आहेत. पुढचा मुद्दा होता आपला मानवाकृतीचे रेखाटन. स्त्री पुरुष खेळणारी मुलं यांची चित्रे रेखाटलेली दिसतात. वारली चित्रांमध्ये माणसांची हुबेहूब चित्रे दिसत नाहीत, ते रेखाचित्रे असतात. त्रिकोण, चौकोन, वर्तुळ यांच्या साह्याने चित्र रेखाटली जातात. पुढचा आपला घटक होता व्यवसाय. शेती करणारे स्त्री पुरुष दिसत आहेत. पशुपालन हाही व्यवसाय असावा. त्यानंतर घरे, उतरत्या छपरांच्या झोपड्या दिसतात. झोपड्यांच्या ज्या भिंती आहेत ह्या भिंती कुडाच्या किंवा मातीच्या असाव्यात, त्यावर चित्र काढलेली आहेत. वारली समाज जीवन या चित्रांमधून व्यक्त होताना दिसतं. माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या सारिकाच एज्युकेशनल वर्ल्ड या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.